नमस्कार. आज आपण आहोत निंबवडे या गावी. निंबवडे या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे. तालुक्यातील सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थी ज्यांनी आपले प्रयोगात्मक बुद्धीचं सादरीकरण इथे ते करणार आहेत आणि त्या प्रयोगातून या प्रदर्शनातून काही नंबर सिलेक्ट होऊन ते नंबर जिल्हास्तरीयला जातील. जणू छोट्या शास्त्रज्ञांची मांदियाळी या ठिकाणी भरलेली आहे. तालुक्यातील सर्व छोटे शास्त्रज्ञ या ठिकाणी आपली कला, आपलं विज्ञान क्षेत्रातलं कौशल्य दाखवण्यासाठी येत आहेत. या शाळेचे जे संयोजक आहेत, विज्ञान प्रदर्शन ज्यांनी भरवलं, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात नेमकं तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी प्रक्रिया कशी असते, इथून मुलं कुठल्या प्रदर्शनासाठी सिलेक्ट होतात आणि तिथून पुढे कुठे जातात ते. सर, आज या ठिकाणी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे. नेमकं किती शाळा या ठिकाणी शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि किती विद्यार्थी यामध्ये समाविष्ट आहेत? नमस्कार. निंबवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 व 2 या ठिकाणी आटपाडी तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व या दोन्ही शाळेच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 6 आणि 8-9 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होते. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आटपाडी तालुका विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्षा सौभाग्यवती सुवर्णाताई गाडगे मॅडम, उपाध्यक्ष विठ्ठलपंत माळी सर आणि त्यांची विज्ञान मंडळाची संपूर्ण टीम गेले 3-4 दिवस आम्ही सर्वजण अहोरात्र या ठिकाणी कष्ट घेऊन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या कसं संपन्न होईल आणि सर्वांची चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी कशी होईल यासाठी धडपडतोय. काल जवळजवळ तालुक्यातील माध्यमिक विभागातील 80% शाळांनी आणि प्राथमिक विभागातील 65% शाळांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. या ठिकाणी प्राथमिकचा जो गट आहे इयत्ता 6वी ते 8वीचा, यामध्ये जवळजवळ 143 साहित्य विज्ञानाने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर इयत्ता 9वी ते 12वीचे जवळजवळ 47 साहित्य या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. साहित्याचा दर्जा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असून अतिशय क्वालिटीचे साहित्य विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडून जेणेकरून केंद्रातील तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्या साहित्य पाहणीचा लाभ होईल आणि भविष्यातील शास्त्रज्ञ आटपाडी तालुक्यातून घडतील अशा पद्धतीचं साहित्य बनवण्याचा प्रयत्न शिक्षक, मुख्याध्यापक आणि मार्गदर्शकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी काल प्रश्नमंजुषा ही स्पर्धा संपन्न झाली. सदर प्रश्नमंजुषेमध्ये जवळजवळ 17 संघांनी सहभाग नोंदवलेला होता. त्यामधून एकच संघ जिल्हा स्तरासाठी जाणार आहे. आम्ही या ठिकाणी 4 संघांना नंबर दिलेले आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांक जीवनदीप विद्या मंदिर कामत या अतिशय ग्रामीण भागातल्या शाळेचा पहिला क्रमांक आलेला आहे. 29 इतके अत्युच्च गुण मिळवून त्या शाळेतील विद्यार्थिनींनी हा क्रमांक मिळवलेला आहे आणि तालुक्याची ही जी पताका आहे ती घेऊन ते जिल्हा स्तरासाठी जाणार आहे. त्याबरोबर द्वितीय क्रमांक आलेला आहे लोकमान्य हायस्कूल निंबवडेचा, तृतीय क्रमांक आलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल शेटपळे आणि चतुर्थ क्रमांक उत्तेजनार्थ जो आहे तोही गर्ल्स हायस्कूल शेटपळेचा आलेला आहे. अतिशय स्पर्धा इतकी प्रश्नमंजुषेची घासून झाली की नंबर काढताना किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये जो उत्साह होता तो अतिशय चांगल्या पद्धतीचा दिसून आला. स्पर्धेमध्ये ज्या संघांनी 17 संघांनी सहभाग नोंदवला ते अतिशय तयारीनं या ठिकाणी आलेले होते. यामध्ये सामान्य ज्ञानावर प्रश्न विचारण्यात आला, विज्ञानावरती प्रश्न विचारण्यात आला, गणितावरती प्रश्न विचारण्यात आला आणि विज्ञान साहित्य उपकरणाचं जे नाव असतं त्यावरही प्रश्न विचारण्यात आले. तर मला सांगण्याचा आनंद होईल की विज्ञान साहित्याच्या उपकरणाची नावं बऱ्याच जणांना माहीत नसतात, पण आमच्या या 17 संघातील एकही संघ उपकरणाचं नाव सांगण्यामध्ये चुकलेलं नाही. अतिशय अचूकतेनं प्रत्येक संघानं त्या विज्ञान साहित्य उपकरणाचं नाव इथं सांगितलेलं आहे आणि पैकीच्या पैकी 5 गुण त्या ठिकाणी प्रत्येक संघानं मिळवलेले आहेत. अतिशय अशी घासून प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झालेली आहे. आज या ठिकाणी प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक असेल आणि शिक्षक आणि परिचर यांच्या गटाचं साहित्याचं परीक्षण सुरू आहे. तर त्या प्रत्येक गटासाठी 3-3 आम्ही परीक्षक तालुक्यातील विविध शाळातून
या ठिकाणी बोलावून त्यांच्या मार्फत परीक्षण चालू आहे. वेगवेगळ्या संस्थेचे हे शिक्षक आम्ही इथं बोलावून ऑर्डर काढून बोलावून घेतलेत, जेणेकरून हे होणारं परीक्षण आहे अतिशय चिकित्सकेनं चांगल्या भावनेनं ज्या विद्यार्थ्याचं साहित्य चांगलं आहे, टाकाऊतून टिकाऊ आहे, पुढे या साहित्याचा उपयोग या तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, देशाला होईल अशा पद्धतीच्या साहित्याला जेणेकरून नंबर जावा, तालुक्याचं नाव जिल्ह्यामध्ये रोशन करण्याच्या दृष्टीनं ते साहित्य जिल्ह्यामध्ये टिकावं अशा पद्धतीचं पारदर्शकपणे नंबर काढण्याची सूचना आम्ही प्रत्येक परीक्षकाला या ठिकाणी दिलेली आहे. थोड्याच वेळात हे परीक्षण पूर्ण होईल. दुपारी 3 वाजता बक्षीस वितरणचा कार्यक्रम आहे. विजेते जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, परिचय आहेत किंवा त्या प्रशालेचे मुख्याध्यापक आहेत, यांना आम्ही या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना ट्रॉफी देणार आहोत, प्रशस्ती पत्र देणार आहोत आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी योग्य तो यथोचित सन्मान करणार आहोत. तालुका स्तरावर या विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीचं रोख स्वरूपात बक्षीस दिलं जात नाही. तालुक्यात हे ट्रॉफी आणि प्रमाणपत्र घेऊन जिल्हा स्तरामध्ये ते सहभागी होतात. जिल्हा स्तरावरती सुद्धा त्यांना अशाच पद्धतीचं चांगल्या पद्धतीची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिलं जातं. त्या ठिकाणी सुद्धा बक्षीस त्यांना दिलं जात नाही. भविष्यात शासनाने या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याच्या दृष्टीनं विचार करावा अशी मी एक प्राथमिक शिक्षक या नात्याने त्यांना शासनाला विनंती करतो की हे विद्यार्थी कष्टातून भरपूर खर्च करून साहित्य बनवत असतात, यांचे पालक गरीब असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्याला साहित्य बनवत असताना शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्यामध्ये खर्चाची भूमिका वठवावी लागते. हे जर बक्षीस स्वरूपात त्या विद्यार्थ्यांना शासनाकडून रक्कम आली तर याच्याही पेक्षा अत्युच्च दर्जाची साहित्य निर्मिती करण्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्साह येईल. राज्य स्तरावरती मात्र या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस दिलं जातं. मला सांगायला आनंद होईल की हे विज्ञान प्रदर्शनाची आमची ही धावपळ सुरू असतानाच नागपूर या ठिकाणी इन्स्पायर अवॉर्डचा एक कार्यक्रम झाला. त्यामध्ये आपल्या आटपाडी तालुक्यातील शेटपळे गर्ल्स हायस्कूलचं एक छोटस साहित्य, त्या साहित्याचा राज्य स्तरावरती नंबर येऊन नॅशनल साठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्या मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णाताई घाडगे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये संबंधित विद्यार्थिनीला आणि विद्यार्थिनीच्या पालकाला बोलावून आपण या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान निंबोडे प्रशालेच्या वतीनं, पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं करणार आहोत. खरोखर आनंददायी बातमी ही तालुक्यासाठी होती की शेटपळे सारख्या एका छोट्याशा गावातील हायस्कूलची एक विद्यार्थिनी आपल्या मॉडेलच्या आधारे इन्स्पायर अवॉर्ड मध्ये राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवते. ही तालुक्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीचं बक्षीस तालुक्यातील प्रत्येक शाळेतील मुलांनी मिळवावं अशा पद्धतीची सद्भावना या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. जास्तीत जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेऊन विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्याचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाबद्दलची चिकित्सा वाढावी, प्रत्येक विद्यार्थी हा शास्त्रज्ञ बनावा, हा हेतू मनात ठेवून आटपाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेले आहे. नक्कीच अशा शालेय उपक्रमातून हे विद्यार्थी घडतील आणि उद्याचे शास्त्रज्ञ हे ग्रामीण भागातून तयार होतील, हे नक्की.